गाइज, वेलकम टू कल्चरल स्पाइस। थोड्याच दिवसात गणेश जयंती येते, तर बाप्पाला नैवेद्य म्हणून घरोघरी उकडीचे मोदक तर बनणारच। पण पारंपरिक पद्धतीने हे मोदक बनवायला खूप वेळ लागतो, खूप टाइम कन्झ्युमिंग आहे ते, आणि सगळ्यांकडेच दरवेळी इतका वेळ असतो असं नाही। मग काय होतं, इच्छा असते पण वेळेअभावी मोदक बनवणं राहून जातं। म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक फ्युजन रेसिपी, जी तुम्ही लास्ट मिनिट कमी वेळात अगदी सहज बनवू शकता। मोदक स्प्रिंग रोल, बेसिक सेम बट विथ लिटिल ट्विस्ट, इन्स्पायर्ड फ्रॉम व्हिएतनामी स्प्रिंग रोल। तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण बघूया साहित्य। तर मोदक स्प्रिंग रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। इथे ओला नारळ खवलेला घेतलेला आहे मी 1 वाटी, आणि पाऊण वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। थोडे चॉप नट्स घेतलेले आहेत, 1 स्पून इलायची पावडर आणि 1 स्पून जायफळ पावडर घेतलेली आहे। तूप लागणार आहे आपल्याला थोडंसं, सो 2 टीस्पून तूप घेतलं आहे मी। इथे थोडंसं केशर घेतलेलं आहे मी दुधामध्ये भिजवून। चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि स्टीमर लागणार आहे आपल्याला। सगळ्यात आधी एका पॅन मध्ये 1 वाटी पाणी घेतलं मी, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड केलं आणि त्यानंतर 1 स्पून तूप ऍड केलं त्यामध्ये। हे आपल्याला उकळू द्यायचं आहे व्यवस्थित। जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। ह्याला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करते आहे। हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, काळजी घ्यायची आहे गुठळा नाही होणार याची। आणि आता गॅस बंद करून मी झाकून ठेवते 2 मिनिटं। आता 2 मिनिटं झाल्यानंतर मी हे ओपन केलं आहे आणि एका प्लेट मध्ये पीठ मी ट्रान्सफर करून घेते आहे। आता हे पीठ थंड होऊ द्यायचंय आपल्याला। आपलं पीठ थंड होईपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी एक गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यात 1 स्पून तूप ऍड करून 1 वाटी खवलेलं खोबरं ऍड केलं आहे, 1 वाटी गूळ ऍड केला आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गूळ वितळेपर्यंत मंद गॅसवर त्याला कंटिन्युअसली स्टीर करत राहायचं आहे। गूळ वितळला की मग त्यामध्ये इलायची आणि जायफळ पावडर ऍड करायची आहे, मग चॉप नट्स ऍड करायचे आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित एकजीव झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। तुपाचा हात घेऊन त्याला एकजीव करायचा आहे। तुम्ही जेवढे एकजीव कराल तेवढं सॉफ्ट असं पीठ आपलं तयार होणार आहे। तर 5 ते 10 मिनिटं तूप लावून त्याला मर्दून घ्यायचं आहे। आता एक पोळपाट घेऊन त्यावर बटर पेपरचा तुकडा ठेवायचा आहे आणि हाताला तूप लावून घ्यायचं आहे पहिले, सो दॅट पीठ हाताला चिकटणार नाही। आता अशा प्रकारे छोटा कणकेचा गोळा करून तो त्या बटर पेपरवर ठेवायचा आहे। लाटण्याला पण तूप लावून ठेवायचं आहे, सो दॅट पीठ लाटताना चिकटणार नाही। आणि अशा प्रकारे हळूवार हाताने आपल्याला गोलाकार असं लाटून घ्यायचं आहे। स्प्रिंग रोलची शीट असते त्या प्रकारे गोलाकार शीट बनवायची आहे आपल्याला। खूप पातळ लाटायचं नाहीये आपल्याला। हे आपल्याला सारणाचा असा छोटा रोल करून घ्यायचा आहे आणि तो लाटलेल्या शीटवर ठेवायचा आहे। बटर पेपरच्या हेल्पने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। हळूवार हाताने त्याला रोल करून घ्यायचं आहे। काळजी घ्यायची आपल्याला इथे, सो दॅट ते रोल फाटणार नाही। अगदी हलक्या हाताने करायचं आहे ते। आणि नंतर त्याच्या दोन्ही बाजू आहेत ओपन, त्या अशा प्रकारे फोल्ड करून क्लोज करायच्या आहेत। आपला मोदक स्प्रिंग रोल तयार झाला आहे। याच पद्धतीने मी बाकीचे स्प्रिंग रोल पण तयार करून घेतले।
आता स्टीमर गॅसवर ठेवून पाणी ॲड करून ते झाकून उकळण्यासाठी ठेवून दिलं. आता स्टीमरच्या प्लेटला तूप लावून घेतेय मी, सो दॅट आपले मोदक रोल चिकटणार नाहीत त्याला. आता सगळे मोदक रोल मी ह्या प्लेटमध्ये ठेवून दिले आहेत. आता जे केशर भिजवलेलं दूध आहे ते मी स्प्रेड करून घेतेय रोलवर अशा प्रकारे, सो दॅट त्याला छानसं असं गोल्डन कलर येईल आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतील ते. तोपर्यंत आपलं पाणी उकळलं आहे स्टीमरमधलं. आता ही रोल ठेवलेली प्लेट मी ठेवून देतेय स्टीमरमध्ये. तर आपल्याला 5 मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिट्स झालेले आहेत. मी गॅस बंद करून हे ओपन करून बघते आहे. बघा किती छान असे हे स्टीम झाले आहेत रोल. आता ह्यांना स्टीमरमधून काढून थंड होऊ द्यायचं आहे. हे बघा किती छान रंग आला आहे त्यांना केशरचा, गोल्डन असा, आणि खूप सॉफ्ट असे झाले आहेत ते. आता मी यांना प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा, हे बघा किती सॉफ्ट आणि ज्युसी असे आपले मोदक रोल तयार झाले आहेत. अशा प्रकारे आपले मोदक स्प्रिंग रोल तयार आहेत. अतिशय इझी, सुटसुटीत आणि दिसायलाही खूप आकर्षक अशी डिलिशियस आपली ही डिश तयार आहे. तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये किंवा तुमचे गेस्ट आल्यावर ॲज अ डेझर्ट म्हणून ही फ्युजन रेसिपी इन्क्लूड करू शकता. अतिशय बनवायला सोपी, कमी वेळात तयार होणारी आणि तुमच्या गेस्टला इम्प्रेस करणारी अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ह्या रेसिपीची काही हेल्प झाली का. आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.